संरक्षण दल प्रमुखांसह तीनही प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन दिली। ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती, सशस्त्र दलांचं शौर्य आणि समर्पणाचं राष्ट्रपतींकडून कौतुक। देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। देशातला 6वा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेशात जेवर इथं होणार स्थापन। केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 3706 कोटी रुपयांची गुंतवणूक। भारताविरोधी आणि पाकिस्तान समर्थन करणाऱ्या ग्लोबल टाइम्स, शिन्वा आणि TRT वर्ल्ड या वृत्तसंस्थांचे भारतातले एक्स अकाउंट बंद। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 21 दिवस राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानात 16 महिला नक्षलवाद्यांसह 31 नक्षलवाद्यांचा खात्मा। कर्रेगुट्टा टेकडी परिसर झाला नक्षलमुक्त। ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लष्करी कारवाईमुळे देशाची अभेद्य सुरक्षा प्रणाली पाकिस्तानसह जगालाही कळली। तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करणाऱ्या तिरंगा यात्रेत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी, नागरिकांचा उत्साही प्रतिसाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी। आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला 54 सुवर्ण पदकांसह एकूण 141 पदकांचा टप्पा गाठत अव्वल स्थान कायम।